सरकारनं 37 लाख लोकांची यादी जाहीर करावी, ज्याविषयी 37 लाख लोकांना कुणबी नोंदी देण्यात आल्या आहेत असं सरकारकडून सांगितलं जात आहे। तर 37 लाख लोकांची यादी जाहीर करावी अशी मागणी बबनराव तायवाडे यांनी केलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्या। यावरती आता ओबीसीला काय वाटतं आहे ते बोलण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आपल्याबरोबर आहेत। मराठ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहे। मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे। कसं बघता या सगळ्याकडे? त्यांच्या ज्या 3 मागण्या होत्या प्रमुख त्या मान्य, तुम्ही कालही म्हटलं होतं की त्यांचं आंदोलन सकाळपर्यंत मागे होईल। तुम्हाला आशा होती की सरकार मान्य करतील त्यांच्या मागण्या? सरकार बघा, सरकारने कालपर्यंत त्यांना जे वारंवार सांगितलं तेच त्यांनी सरकारने दिलेलं आहे। नवीन काय दिलेलं आहे? मी तुम्हाला आठवते का, 1 महिन्यापासून जेव्हापासून या 54 लाखाचा आकडा आला आणि काल परवापासून 57 लाखाचा आकडा आला, मी तेव्हापासून आपल्याला सांगत होतो की याच्यामध्ये 99.5% लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे। त्याच्यामुळे याच्यात नवीन काहीच नाही आहे। त्यामुळे ओबीसीचं नुकसान कुठेच नाही आहे। मी कालपर्यंतसुद्धा आपल्यासमोर बोलत होतो की आम्हाला 29 सप्टेंबर 2023 रोजी सरकारने जो शब्द दिला होता, जे लेखी स्वरूपात दिलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही, त्या दोन्ही गोष्टीवरती सरकार कालपर्यंत ठाम होती, आजही ठाम आहे आणि त्याच्यामुळे आमचं कुठेही नुकसान झालेलं नाही। त्याच्यामुळे मी कालपर्यंत जे म्हणत होतो की आमच्या या बाबीला आमच्यावरती आघात होते आहे की किंवा आमच्याशी धोका होतो आहे, सरकार मानसिकतेमध्ये आहे की याच्यामध्ये काहीतरी बदल, त्या दिवशी आम्ही कूच करणार होतो। आज काहीच घडलं नाही, आमचं कुठेच नुकसान झालं नाही, तर आम्ही सरकार मुंबईकडे कूच करून काय करणार? सरकार उद्या आम्हाला विचारेल तुम्हाला जे दिलं त्याचा कुठे आम्ही काही कापलं का नाही? त्याच्यामुळे आता आम्ही हा निर्णय मागे घेतला। कल्पना कसूर, लोकशाही मराठी, नागपूर। काल सकाळपासून ज्या काही घडामोडी घडल्या आणि जे काही लक्षामध्ये आलेलं आहे त्यानुसार कुठंतरी आंदोलनकर्ते समाधानी झाले, सरकारनं त्यांनी समाधानी केलं किंवा सरकारने एखादी जास्तीची गोष्ट त्यांना दिली असेल आणि त्याच्यामुळे हा निर्णय झाला असेल असं मला वाटतं। पण या सर्व याचा जर आम्ही अभ्यास केला, आपण एवढ्या दिवसापासून मला बोलायला लावता, मी बोलत असतो, आपल्या ओबीसी समाजाची बाजू मांडत असतो आणि आम्ही जो हट्ट धरून एवढ्या दिवसापासून बसलेलो आहे तिथे आम्ही समाधानी आहोत की आमच्या कुठल्याही याला धक्का लागलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।